नमस्कार मंडळी, मी मीना तुळसकर। आज मी तुम्हाला मुगाच्या पिठाची कांदा भजी दाखवणार आहे। चला तर मग बघूया साहित्य। बघा, हा कांदा आहे भजीसाठी चिरलेला। मी हे 4 मध्यम आकाराचे कांदे आहेत, ते मी अर्धा तास झालाय याला मीठ लावून ठेवलाय। ही मुगाच्या डाळीचं पीठ आहे, ते आता कांद्याला जेवढं मावेल तेवढं आपण त्याच्यामध्ये मिक्स करायचं। ही लाल तिखट आहे, नुसती लाल तिखट आहे, मिरची पावडर। हे तांदळाचं पीठ आहे, थोडंसं 1 चमचा घालायचं आहे। थोडासा हिंग, हळद आणि थोडीशी साखर नावापुरती। आता मी तयार करून घेते सगळं। याच्यामध्ये 1 चमचा लाल तिखट टाकते, 1 चमचा, आणि थोडंसं हळद घालते, थोडीशी हळद, जास्त नाही घालायची। आणि थोडंसं हिंग कशाला पाहिजे, म्हणजे पोटात आपल्या काय त्रास होत नाही ना। तसं मुगाच्या पिठाच्या डाळीने काय होत नाही, पण मला सवय आहे सगळ्यामध्ये हिंग घालायची, त्यामुळे मी घालते। आता मी याच्यामध्ये 1 चमचा तांदळाचं पीठ घालते, थोडंसं जास्त घातलं। आता हे मिक्स करून घेते सगळं। जेवढं आपल्याला याच्यामध्ये पीठ मावेल ना तेवढं आपण घालायचं, याच्यामध्ये पाण्याचा वापर नाही करायचा। आता हे मी सगळं तयार करून घेते। जेवढं पीठ आता मावेल ना तेवढं घालते, आणि मीठ घातलेलं आहे याच्यामध्ये ते, आणि थोडीशी आता साखर पण टाकते, थोडीशी साखर टाकते, थोडीशी नावापुरती बस, जास्त नाही। गोडीसाठी नसते काय, कशासाठी, फक्त ही चवीसाठी असते। जसं आपण मीठ घालतो ना तशी साखर थोडीशी, त्याच्यामुळे चव चांगला येतो। आता जेवढं आपल्याला पीठ लागणार ना तेवढं आपण घालायचं याच्यामध्ये। जर हिरवी मिरची हवी असेल बारीक करून, ती पण तुम्ही याच्यामध्ये घालू शकता। मी नाही घातली आहे, घालते मी कधी कधी, पण नाही घातली याच्यामध्ये। आता जरा गरमीचे पण दिवस आहेत म्हणून नुसते मिरची मसाला हे टाकला, मिरचीची पावडर। असं कालवून आपण घ्यायचं, जेवढा घट्ट होईल तेवढं पीठ करायचं। आता 2 चमचे तर गेले याच्यामध्ये, आणि 1 चमचा तांदळाचं पीठ गेलं आहे। आता हा 1 चमचा आणखी घालते। हे मुगाच्या डाळीचं पीठ आहे, आपण कसे चण्याच्या डाळीच्या पिठाचे करतो ना। आता जरा गरमी पण चालू आहे, ज्याला कोणाला नाही पचत ना ते मुगाच्या डाळीची पण कांदा भजी करू शकतात। जरा ना टाईट असतं ना ते पीठ, त्याला वेळ लागतो जरा तयार व्हायला, मळून घ्यावं लागतं। हे पीठ मी तयार केलं आहे, जेवढं पीठ लागलं तेवढं मी घातलं याच्यामध्ये, सुकं पीठ 4-5 चमचे, आणि असं तयार केलं आहे। आता मी तेल पण माझं तापलं आहे, तापत ठेवलेलं मी आधी। हे बघा, हे आता अशी आपण इसकटून अशी भजी टाकायची। हे बघा, बरं हे पीठ तिखट असतं ना त्याच्यामुळे हाताला दसतं ते जास्त। हे बघा, अशी भजी टाकायची, विस्कटून टाकली का ती भाजतात बरी। ही एकदा काढली मी, बाकी आता सगळी करते। हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, आणि कमेंट करा, आणि सबस्क्राईब पण करा। धन्यवाद। आता बाकीची मी सगळी काढून घेते भजी।